कॅमेरे सगळे बंद करा, सगळे सगळे ते खाली घे, खाली घे पहिलं. कॅमेरावाले कृपया विनंती, रोगांना बंद करा. मंगेश महाराज सांगा देऊ. खाली बसा, खाली बसा. शिवा चक्रवर्ती, शिवा चक्रवर्ती,
प्रत्यक्ष एका जनार्दन शिवनिवारी कलिकालाचे भय वाचे वदता शिवनाम तया नमाले करून काम ठाकरंगा करून एका जनार्दन शिवनिवारी कलिकालाचे भय वाचे वदता शिवनाम तया नमाले करून काम विठाला विठाला आणि शांती खाम आहे. पुरावा बैलाबाई सत्य कृपा झाली, इमारत फळ आली, ज्ञानदेवाने तिला पाया उभारले देवालया. पहिलं वाक्य वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम बाबा आहे, विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाथ बाबा आहे. ज्या संप्रदायाचा पाया ज्ञान आहे त्याचा खांब शांती आहे, ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा खांब शांती आहे. म्हणून 750 वर्षात ती इमारत जशीच्या तशी आहे. संप्रदाय अनेक आले अनेक गेले, संप्रदाय काढणारे माणसं जन्माला आले, माणसं मेले, संप्रदाय मेला. पण जुना ते तुकाबीचे नाणे बौद्ध काळाचे ठेवणे जे जुनं होतं त्याला ज्ञानच देव, देवच ज्ञान. म्हणून एका आईनं मुलाचं नाव 700 वर्षापूर्वीच ठेवलं ज्ञानदेव. ज्ञान देव, ज्ञान देव. पुरावा 12वा अध्याय. अभ्यासावरून गहन ज्ञान, ज्ञानावरी ध्यान विशेषिती. पुन्हा 10वा अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया तिथं शांती, तिथं ज्ञान तिथं देव, जिथं देव तिथं देव, देव तिथं ज्ञान, ज्ञानदेव. ज्ञानच
मिळाल्याशिवाय नाही, म्हणून भाऊ निवृत्ती. मिळवणं कसं आहे? सोपान, म्हणून भाऊ सोपान. फायदा मुक्ती, फायदा मुक्ती. म्हणून एक भजन लिहून घ्या. निवृत्ती नामदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. साईबाजूला कर खाली दूध आहे, राजबाजूला कर विस्तव आहे, जगबाजूला कर वर आकाश आहे, तुझ्या अहंकार बाजूला कर तू ईश्वर आहे. याचं नाव ज्ञान देव आहे. पुन्हा उलट फिरू तिथं. लाकडात आग्नेय घर्षण कर, लाकडात आग्नेय घर्षण कर, उसात साखर प्रक्रिया कर, दुधात मोहनीय क्रिया कर. तुझ्या देव आहे, साधना कर. साधना कर, त्याने काय मिळेल तुला? ज्ञान. ज्ञान येईल, पण ज्ञान येणं वेगळं आणि टिकवणं वेगळं. ज्ञान तुम्हाला प्राप्त होऊ शकेल, पण ते टिकलंच पाहिजे. पण टिकवण्याचा प्रयत्न केला तर टिकेल. बऱ्याच वेळा लक्ष्मी मिळते, पण सांभाळता येत नाही. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि लोकांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. ज्यांनी जमिनी विकल्या ते चहा वाटायला लक्ष्मी मिळाली, पण समर्थ आली. आणि 99% लोकांना ज्ञान पेलवत नाही. पेलवत नाही. ज्ञान येत आहे, पण पेलवत नाही. 80% लोकांना लक्ष्मी सांभाळता येत नाही. लक्ष्मी मिळते, ती प्रारब्धाने मिळाली आणि मिळतेच, पण सांभाळणं हे प्रयत्नावर अवलंबून आहे, प्रारब्धावर नाही. प्रारब्धावर काय अवलंबून आहे? तुम्हाला मिळेल, पण पेलवलं पाहिजे. पण ते ज्ञान पुस्तकातलं नको. पुस्तकी ज्ञानाला कुत्र खात नाही. तुम्हाला कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहते? तुम्ही महाराष्ट्रातल्या टोटल वृद्धमाश्र आश्रमांचा अभ्यास करा. ज्यांना जास्त पेमेंट आहे त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात आहे. अजून शेतकऱ्याला आईबाप वृद्धाश्रमात घातले नाही, घालणारही नाही. अजून शेतकऱ्याला आईबाप वृद्धाश्रमात घातले नाही. अजून आऊत हाकणाऱ्याला बाप उपाशी मारला नाही. पण ज्यांना जास्त पेमेंट आहे त्यांनी सासऱ्याच्या बायपाचं बिल भरलं, पण बापाला तंबाखूची पुडी नाही दिली. पण दिवाळीला नाही आणली, पण मेवणीच्या सिजरिंगचं बिल दिलं. ही माणसं फुकाट वाईट मरत नाहीत. मला कर्माच्या तडाख्यातून देव स्वतःच्या बापाला सोडित नाही, तर तुम्हाला काय सोडेल? मला सोडणार नाही, कुणाला सोडतो देव? अरे देवाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. देवाचा बाप होता राजा दशरथ, क्षत्रिय कुलातला 56व्या पिढीचा राजा होता, पण बायकोच्या मांडीवर मेलाय आणि फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. कॅमेऱ्यावर हात नको. आणि रावण रामाजवळ मेलाय, रामाची बायको पळून. रामाची बायको पळून रावण रामाजवळ मेलाय आणि रावण मग रामाजवळ मेलाय आणि दशरथ बायकोच्या मांडीवर मेलाय. ज्ञान पुस्तकात नको. हे एम ए बिमे कोणी खात नाही. यांना कोण खात एम ए बिमे? बायका मिळाला बायका रेंज गेली, रेंज काहींची रेंज, काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. जोडीदारांचे ऑपरेशन झाले हापात त्यासाठी, रिटायर झाले, काही परमनंट नाही झाले. पण काही लोक म्हणजे तो माणूस सुशिक्षित म्हणजे उभ्याने ठेवतो, त्याला मुळव्या द्या होती म्हणून ठेवतो. काही लोक म्हणजे तो कुत्र्याबरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला म्हणून हिंडतो. काही लोक म्हणजे तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही आपल्या बायको धरल्या. सुशिक्षित म्हणतात. सुशिक्षित कुणाला म्हणतात? सुशिक्षित कुणाला म्हणतात? ज्याच्या आईच्या कानावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, त्याला सुशिक्षित. शाळेला कोण खातं? 3 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1.5 किलोमीटरला, आणि 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज, आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम. इंग्लिश मिडियम म्हणजे बाबरीवाणी उठायचं, कोणी उठायचं, 2 खोल्या मारणार, घ्या गाडी. लोकांनी पोरं करून आणायची. तेव्हा लोकांना पोर होत होते, तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही.
महाराज पोरं बरं पोरं होतील कसं काय ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही आणि जे बायका करायच्या मूडमध्ये आहे त्यांना तुम्ही बायका देते नाही लोक करतील का कोणी उठून घ्या अशा त्या ज्ञानाला खातं कोण कोणतं ज्ञान तेरवाध्याय अंतरी ज्ञान व्हावे बाह्यला बेल स्वभावे कोणतं ज्ञान 12वाध्याय आत्मनामासारखे घोमटे काहीच न दिसे कोणतं ज्ञान 4था अध्याय ते ज्ञान पहिला भरवे जरी म्हणे अति आणावे संताला भजावे सर्व शिशी तनुमन दिवे चरणाशी लागावे ज्ञान नसलं काय उपयोग गडी नाही पण गडी नाही गडी द्या खाणार नाही कोण काय वाटतं त्याचा खिंच घ्यावा पण गडी नाही ना ऐका यादी ऐका यादी साबरीचं वन लावून फायदा नाही न पुस्तक पुरुष फायद्याचा नाही उसाला आलेला पुरा फायद्याचा नाही शिरीच्या गळ्याचं सण फायद्याचं नाही ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा पुन्हा ऐका वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही शरीरचं चलणं कधी समाधानाचं नाही लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि चोरीचं धनकोला लाभ नाही 18वा अध्याय वार्याचे धावणे कशेरीचे ठरणे बालकाचे मान कसोरीचे ठाण पुढचा ऐका मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मासा किती पोहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही कीर्तनकार किती बोलू द्या जनता कधी कीर्तन सुधरू शकत नाही कीर्तनकार उभ्याला जरी द्या तरी लोक 2 मिनिटं श्रद्धांजली वाहून मोकळत होते महाराजांची भाषा आहे 13व्या अध्यायात मुंगी मेरू न ओलांडवे आणि मस्का शिंदू न चढवे मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही लिंबाच्या लिंबोळ्या किती जरी पिकल्या तर कावळा सुरू पण नाही मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर अजून गोड होऊ शकत नाही तुम्ही आयुष्यात किती मोठे व्हा संतांच्या कृपेशिवाय सुखी होऊ शकत नाही आयुष्यात नाही गायन कला आली यांना गुरुची कृपा झाली वाजवण्याची कला आली ज्यांच्याकडे शिकले त्यांची कृपा झाली गायन कला नंबर 1 आली त्यांच्याकडे शिकले त्यांची त्यांच्यावर कृपा झाली नसती तर एकही कला प्राप्त होत नाही फ्लॅश चालू होत नाही त्याला घासावी लागते गायन शिकायला घासावी लागते वादन शिकायला कोणी उठायचं नाही बोलायला कशी करतो बापाच पेंटे का तिथं बाप फजाचं यायला निघलं तुझं कुठे शिकतो अहो महाराज या जगात फक्त एकच माणूस असा आहे त्याच्या बापाला जमलं ते कोणाला जमलं पुढे बाप जमला का पोरे उठला रात्री बायको बाळाची झाली का सकाळी रस्त्याला बोलतो ते नेतृत्व 16 टाके पडले ते बायला मरती करत देती त्याला मिशी नाही फुटली युवा नेतृत्व काढली मिशी विकासाची लागला पुन्हा फुटली मिशी पुन्हा तो पुन्हा काढली मिशी जनसामान्यांचा आवाज पुन्हा काढली मिशी भाऊ पुन्हा पुन्हा ते वाटलं झालं आता फक्त आपल्या बाजूला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही आणि ते सुद्धा लागायला बसलंय आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी हल्ली लगेच 5-50 झाली मुटकी आपल्या पराक्रमाचा मला साथ अभिमान तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म Bye.
दिवस ज्ञान पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा ज्ञान टिकेल पण अध्याय नंबर 15 ओळी नंबर 35 विरक्ती वाचून ज्ञानाशी तडणीत राहा. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. वैराग्य हे भक्तीशिवाय करू शकत नाही आणि भक्ती हे भक्ताशिवाय कोणी करू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे आणि तो वाराच्या अभंगातला आहे, सोमवारच्या अभंगातला आहे आणि भगवान शंकराचं वर्णन करणारा आहे. का आज वर्णन करणारा आहे याचं कारण एकनाथ महाराज कोण याच्या अगोदर हा अभंग वाराच्या अभंगातला आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा कीर्तनाला सुरुवात करताना कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालं दरिद्र्यवाणी कीर्तनाला बसतो. तोंड सोडून द्यायला आणि हात लावून चांगल्यावर जरा गुडी घे फाफा यायचं नाही. लांब उभं राहायचं, चांगला शब्द जोड पाहायचा. ते आपल्या कीर्तनाला बसलं असं दरिद्र्यवाणी बसायचं नाही. तोंड सोडून सोडून द्यायचं नाही. काही जगात खरं नाही. आपण जोड घ्यायचं काही कारण आपल्या हातात काही नाही तर लोट असं घेतो तसंच मी आला जोडबीड काय नाही आहे. जाताना काय आनंद नाही, जाताना काही नाही, तर नाही चिंता करायचं काही कारण नाही. गटेवर हाते जोर बायचा जगाचा बाप आहे. तो राजाचा रंग काही करू शकतो, रंगाचा राजा करू शकतो. रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मारू शकतो. त्याला काय इंग्रज जाऊन 70 वर्ष झाली. इंग्रज गेल्यापासून या देशात प्रत्येकानं वनवास काढला. प्रत्येकानं शेतकऱ्यांनी काढला, भजनांनी काढला, महाराज लोकांनी काढला, सगळ्यांनी काढला, शेतकऱ्यांनी काढला. फक्त एकच माणूस असा होता त्याला वनवास नव्हता, आमदार. याला सुद्धा मागच्या 1.5 महिन्यात वनवास आला. इथून हलायचं नाही. त्याला मतून आम्ही कसा बस इथून हलायचं. महाराजांची भाषा आहे, माझी थोडीशी का म्या बोलवलं आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे ना, हा लय उत्तर आहे. पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं. आम्ही म्हणायचं पहिले का म्हणायचं, तुम्ही म्हणायचं त्याच्यात होता त्याच्या असं नाही. इथं यसला यस हा म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. आज कीर्तनाला घेतला आपण एकनाथ महाराजांचा आहे. पहिला मुद्दा हा वाराच्या अभंगातला आहे, शुक्राच्या अभंगातला, आपल्या सोमवारच्या अभंगातला आहे आणि शंकराचं वर्णन करणारा आहे. पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा चिंता करायचं काही कारण आजारी बोलाय काय झालंय. चिंता करायचं काही कारण नाही. किती पाणी खत घाला, कापूस पांढरा. किती पाणी घाला, कापूस पांढराचे. आणि लिंबाची लिंबुडी वरून किती जरी पिकली तर वरून पिवळे. तसा संसार किती करा धोकाचे. एक पोऱ्या असलं तरी तेच आणि एक सटा असली तरी तेच. काय माणसं होते त्याला एकच तो सुद्धा नको. त्याच्यामुळे एवढं काही खेळ करायचं काही कारण नाही. त्याच्यात वाक्य परत लिहिलाय का चंदन शीतल आहे मान्य, पण पेटवल्यावर चटका बसवतो हे निश्चित आहे. चंदनामध्ये शीतल गुण उत्तम आहे. मावळती होवे माझी नाही. चंदनामध्ये शीतल हा गुण आहे, याच्यात काही शंका नाही. पण तो चंदन जर पेटवला तर तो चटका दिल्याशिवाय राहत नाही. भजन चांगलं आहे पण त्याच्यात विकार आले का बरबादी झाल्याशिवाय. चूल कोणत्याही काळात पवित्र त्याच्यात काय शेती वाईट असं नाही. शेतकऱ्याला व्यसन शेती सुधरून देती नाही. नोकरी मिळत नाही असं नाही. मार्ग नाही तर तुला घेऊन करायचं काय. 48% मार्क पडले बावळ्या तुला. तू आर्टला घालायचा लायकीचा नाही आणि तुला बाप म्हणतो तुला डॉक्टर करायचंय. तू भंगरी बाप आहे तुला. तो आपली इच्छा आहे. काय प्रयत्न करतो. पहिलाच प्रयत्न ठेवला पहिला करून पैसे भरून डॉक्टर झालं. काला माणसं निघत गेलाच घ्यायचं नाही. त्यानं टाकलं हॉस्पिटल. पेशंट गेलं काही झालं तुम्ही काही नाही. पहिला दणका गेला ना झोप. अरे काय झोप
काय आता एवढा टाइमचा व्यायाम चालू होता लगेच कागद आणि पेन घ्या. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परत आणि झोपा झोपा. आता हे तर जुनं झालं, पण आता 2-3 वर्षापासून काही वेगळं आहे तर मला जे शक्य का कारण स्टेटस पांढऱ्या वाट पांढऱ्या तांबड्या. दुसरं पेशंट केलं ना नॉर्मल येऊन गेला तो मेलाच पाहिजे ना मी आता हलत म्हणायचं नॉर्मल दुपारी दाखवलं का त्याला नॉर्मल आला आणि याला फाईनचा झाला. गेले डॉक्टर झोपेतच गेले डॉक्टर कळले सुद्धा नाही झोपेतच गेले. अरे मेलेला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसरात आहे. या जगाला सुखी करण्याची ताकद फक्त संतची विचारात आहे. तसं होऊ शकत नाही. काय म्हणलं काय करायचं मला तू डोकं लावलं देव आहे का आम्ही ठरवलं. माणूस म्हणजे 1 शर्ट का आम्ही 9 शर्ट घालू तुला होतं का. ही कमी बुद्धीची माणसं मार करायचं डोकंच नाही लागलं. कीर्तन का कमर का माणसं तू मुडकं बांधली तुला करायचं काय आणि तुला दुबार खाताना आणि पाच शिका बांधली. राणी पालती घालतो एका उतारा करतो गुल्ल्याचा मुक्का घेतो. तुला काय करायचं का देखवी आई डरी हे
तयारीचे माणसं त्यांच्या 2-3 तास वाजवले आपण पूछ सुद्धा बदलायचं नाही झोपायचं. तयारीचे माणसं कधी तब्येत पाहून कपडे काढायचे नाही तर बरगड मोठी माणसांना आवाजाची तालाची स्वराची ही ईश्वरी दिली असते मला मानव निर्मित असेल फक्त आपण जोपासायची असते. आपण फक्त ती जोपास देव देत असते. पुन्हा ज्ञानोबाकडूनच ज्ञानेश्वरी द्यायची फक्त निवृत्तीनाथाचं मार्गदर्शन सोपानाला ब्रह्म करायचं आणि मुक्ताबाईतून जगाला मुक्ती द्यायची फक्त त्या घरात त्या व्यक्तीला त्या जगाला घालायचं हे रूपच केलं होतं. नाही तर त्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला उधरण्याची ताकद त्या चारही भावांमध्ये होती. तेच काही नसतं. आपण म्हणतो बा काही माणसं देवकाला तसं काही नसतं. परमार्थ गायन वादन कीर्तन हे रक्तातच असावं. काही माणसं 6 वर्ष आरतीला राहील फक्त धोटाने जायचं वांग येत नाही. काही चालत नाही बाबांची काय केली तुम्ही महाराज काय बावळ्याचा माझा 4 महिने तुला भागवत असते का महाराज काय. अरे नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागली. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागली. पहिल्या जन्मामध्ये वडील गेले आईनं साधूची सेवा केली आईला सर्पदंश झाला. नारद त्या साधूची सेवा करून राहिले. साधूनं फक्त त्या जन्मात दर्शन दिलं अधिकार काहीच नाही. दुसऱ्या जन्मामध्ये ब्रह्मपुत्र म्हणून जन्माला आले. दुसऱ्या जन्मात देव भेटला नारदाला. नारदाला देव भेटायला 2 जन्म लागले आणि लहान पोराला देव भेटायला 5.5 महिने लागले. नारदाला देव भेटायला 2 जन्म लागले. ध्रुवबाळाला देव भेटायला 5.5 महिने लागले. परीक्षितीला देव भेटायला 7 दिवस लागले. खटवांगराला देव भेटायला 1 तास लागला आणि भीमाला देव भेटायला 1 सेकंद लागला. आपला पण ठेकाशीला गेला. काशीला नाही एअरपोर्ट ध्यानात ठेवा. काशीचा नियम माहिती तुम्हाला काय तिथून गेल्यावर परत गावात जिवंत यायचं नसतं असा नियम आहे. पण लोक झाली काय तिकून आला तर गाई सुद्धा कमी पडली पुरी पोर वाढली हेच काशी. काशीचा नियम माहिती तुम्हाला काय काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं. काशी करून गावात येतो मी डाव्याच्या खात मोवी करा 12व्या मोक्ष देऊन उदार होय ती काशी शरीर खाई वेच केली. मी अजून काशीला गेलो नाही आणि जाणार आहे. तुम्ही याला तरी जा कारण आमच्याकडे एकच काशी आहे. चंद्रभागा Oh, he's the
मग नंतर पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता काही नाही कटेवर हाते वेटेवर उभा जगाचा बाप आहे. तिसरा मुलगा आज गायकवादाकडून जन्मंडपाने माहिती सिटीमध्ये कीर्तन सगळे भंडी मंडळ सगळ्यांच्या वतीने कुंडलिक जगन ढोंगरे आत्मानंद बाबा कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत. गायकवादाकडून जन्मंडपाने माहिती सिटीमध्ये यांच्या उपस्थितीमध्ये गायकवादाकडून जन्मंडपाने गायकवादाकडून जन्मंडपाने बचत गटाच्या बाया महिला आकड्याच्या बाया कॉलेजच्या पोरी गायक वादक गुणिजन पुढारी भदारी उद्या कोणी म्हणायला नको मला नाव नाही सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि सगळ्या मंडळीच्या याच्यामध्ये आजच्या उपस्थितीमध्ये भोजन कार्यक्रम त्याकरता शंकराचं मंदिर आहे वरदान शंकराचं आहे म्हणून आपण शंकराचं आहे. कीर्तनाचा पहिला मुद्दा संपला. शंकराच्या मंदिराला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी देवाला 5 गोष्टी मागायच्या ना आपल्याला सुरुवात करायची. ए देवा शेतकरी वर्ग सुखी होते बस बाकी काय कोणाला रोग झाला नाही कोणी उठायचं नाही काय रोग झाला काय नोकरीवाल्यांना झपाटे 4 रविवार सुट्ट्या आहे 2 शनिवारचं सासरवाडी 92,000 पेमेंट येण्यातला तरी तू गरीबाचे 20 खातो 30 खातो रिटायर झाल्यावर या होतो जेवायला डायबिटीस वांग मुळण्या बापाचे इस्टेट या जगात वाक्य लिहून घेता इंद्रिकेचे वाक्य पाहू काल खरी आज खरी उद्या खरी या जगात संकटाला तोंड देण्याची ताकद फक्त शेतकऱ्याची. कोणताही संकट होऊ द्या कोणताही तो आयुष्याचं नावाच इंग्रजीमध्ये फार पाऊस नव्हता तेव्हा पाणी नव्हतं पाणी आलं बोंड आली बोंड आली आणि अतिवृष्टी झाली मोकळा झाला पिकली सोयाबीन आला पाऊस गेली वाहून पडली काळी पण त्याला काही वाटत नाही. तिथे 1 महिना पगार दे नोकरीवाली नोकरीवर काय खावा काय खायचं शिल्लक सुद्धा तुला 1 रुपयानं दूध वाढलं तर त्याची बायको अशी भांडी आपली भांडी दूध प्यावा का नाही दूध पेतो बघ आता बायको नवरा पेतो ते 72 रुपये पावशेर हा 10 लिटर दूध घेतली तर 5 त्या दुधावाल्याला द्यावं कधी पाणी नाही टाकलं आणि नवरा जेव्हा बसला का पाणी लिहून देते पाणी टाका पाणी कमी पडी देऊ नका पाणी टाका अजून नाही वाश होतो पाणी टाका नंतर तुम्ही आखेरात मालान पप्याला जरा द्याल पाणी टाका एक शेतकरी वर्ग सुखी होते तर आणि ह्या गोष्टी देवाकडे प्रार्थना केल्यात तर एक शेतकरी वर्ग सुखी होते 2 हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे 3 हिंदू धर्म टिकू दे 4 वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फरकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर देवा हसू राहू दे. काय फरक पडत नाही काय श्रीमंत काय नाही काय आहे श्रीमंतांच्या घरात काय झोपा नाही गोळ्या झोपरे गोळ्या झोपाय पण कधी नाही झोपा अरे इथं रस्त्याकडे भिकारी वाढवते तर कुत्र्याची कलवण झाली तर इथं बंगल्यात मांजरानं उडी मारली उठा बंग वापा त्याची सावली पाहून माणूस म्हणलं मी नवरून खाली ही आमची शेतकऱ्याची माहिती मुळे पुढे भाजी म्हणतो तिला सर्दी होईल याची बायको लिफ्टनं वर जाती लिफ्टनं खाली म्हणतात घ्या डोळ्याला आग आहे अगं तुझी सगळी तरी जा त्यालाही मोकळं तरी नसतोय चुकून तुला त्यालाही दुसरी करता येईल तू येऊन पूर्वी फक्त पुरुष घाटा बांधायचे आता बाया सुरू
ठीक आहे, आम्ही घेतो नववा. येण्याचा वाद. पुढे निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढले नावली तो मुठ घ्या आता काय काही करायचं आमची येण्याचा सुधारलं ते. अरे किती सुधरू द्या, अजून लोक तोंडाला जेवतात. श्रीमंत खायची जागा बदलव नाही लखपतीच्या. त्याच्याकडे पैसा काय आलायचा पैसा अजून डोळे दाखवूनच झोपा देते. हो आमच्या बहिणीच्या बायका गेल्या गेल्या पाणी तरी देतात, कीर्तनकाराच्या बायका पाणी तरी देतात, या कार्यकर्त्याच्या बायकांना पाणी नाही देते कधी. नाही वाईट दिवस कार्यकर्त्याला. अरे कार्यकर्ते मंडळींनी काय करतात पुढारी पदारी जरा जरा आता आमच्या टोळीत या. काय तुमच्या क्षेत्रात दम राहिला नाही आता ती बाई गळ्यात पण आमच्या टोळीत या. काय राहिले तुमच्याकडे 3 महिने एकमेकाला म्हणे लावले ना, आता येतं कोंबड्या टोळीत आहे बसलो बांबू काय म्हटलं तुमचे झेंडे घेऊन मुंबईकडे तुमचा वाढदिवस झाला का ना कोणतं ठोकायचं तुमचं काय निघू आम्ही ठोकीतच राहत. आमच्या टोळीत या काय नाही राहिलं काही राहिलं. कोणता माणूस कोणत्या पक्षात आहे परीक्षेला प्रश्न द्यावा लागेल. आला मी माग सरक होतो आला बघ रे भाऊ आमच्याकडे या एवढी लटका घरात आहे तुमचं मार्केट घ्या. मार्केट नीट म्हणत नाही बघा त्याला घास आहे का त्याच्या तोंडाला वाद घे गुंतवीत केला का बाय त्याला मला अंगणात झोप पण हा सकाळची गावात म्हणतो काही भरीव कामं गावात केली पाहिजे. हे श्रीमंताचे लोक आहे ना मला गावात हे नाही तरी तुम्ही येतात जेवढे जेवढे लखपती लोक आहे ना घरी का नाही सकाळी गरीबाचा चहा केला हे उडवले वागतेवाणी ज्या कोणता पेना सुताराचा गावल्याचा गरीबाचा आणि ज्या पेपर मला दिसली घेतला आपल्या बरोबर तुला खड्डा गेला का चला गायब सगळ्या सगळ्या मंडळीला धन्यवाद. सुरुवात हा शंकर कोण आहे एका मिनिटात पुढे सांगायचं. हा पठ्यालो आहे शंकर याची मिली बायको पुरी नाही बायको करायची. बायका करायची म्हणजे मिळत बायको 1.5 एकर जमीन हायवेतच तुम्ही घेऊ शकता. पण आला हे बघ रे याची येतं तर बघ सध्या घर कोण तिकडे कर. हा ते मला सवय आहे याला कर ना याला कर तिकडे याला फिरव याला 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 हा ते फिरव तिकडं एका मिनिटात आवाज येत पाहिजे येईल येईल आवाज. लई धार्मिकपणाचा अवसर नका आणू. अगदी एकर जमीन हायवेटच तुम्ही सकाळपर्यंत घेऊ शकता. बायको करू शकत नाही. कारण आता समाज पहिल्यासारखा राहिला. शंकराची दिली बायको त्याची काय रडलं बिडलं नाही टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही शोध सभा नाही काय नाही काय नाही. त्या पठ्यानं भजन सुरू केलं रामाचं. कारण शंकर भक्त कोणता शंकर भजन कोणतं करायला भजन
रामाचं सुरू करायचं, शंकर भजन करीत होता रामाचं, आणि रावण भजन करीत होता शंकर. सगळे जाऊन ह्या जगात पहिलं महिला आरक्षण आणणारा देव भगवान शंकर. कुणाची भाषा देता येईल. शंकराची बायको फिरायला वाघ, पठ्या फिरायला नदीवर, आणि पोऱ्या फिरायला उंटरावर. नगाड घरात आजही तेच आहे. आजही शंकर नंदीवर आहे. पार्वती स्कूटीवर मीटिंग लगी, बचत गटाची मीटिंग, पार्वती स्कूटीवर, शंकरवाडी जोडी चालवाया. गबस रड नको मीटिंग गेली, गबस रड नको मीटिंग गेली, गबस रड नको आपली आई मीटिंगला गेली, गबस रड नको आपली आई मीटिंगला गेली. ते काय म्हणलं दूध दे उडून घेऊ. शंकराची मिली बायको ते रडलं बिडलं नाही, त्यानं डायरेक्ट टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही, काही भजन सुरू केलं रामाचं. शंकरानं रामाचं भजन सुरू केल्यामुळे माणसं मराठी बंद झाली, माणसंच मारा. वर त्यांनी मिटिंग घेतली, इंद्र चंद्र वर लाईन नागा, वर लाईनला फडेत मारा, खालचे लफडे बरे. आता काय लफडे ते हे मी असं मला सांगितले असते, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिक्षा द्यायचं येऊ का काय. तरी वाजले भजनेला पुढे सांगतो वरचे तुम्हाला. इंद्र पडली बघा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. मोहिनीचा संगे भस्मासुर गेला, वाणी प्राण गेला. ब्रह्मदेव विष्णू म्हणजे खालून माणसावर येईल का हे म्हणजे शंकर कुठलंही भाषा, त्यामुळे माणसं मरत नाही. मग हे म्हणजे शंकराला या बायको करू नादी लागत, नादी लागणं म्हणजे तू कमी सुरू नाही. मग काही पोरं प्रिय शिपाई गेले, तिने मला शब्द दिला, अरे तिने ती घालना दिलता होता ती ग मेले का टमाट्याचा औषध घेऊन तुला फाशी घेतो. पुरीसाठी कुठे मरत असतात. कोणती पोरगी पोरावर प्रेम करायला मोकळी नाही. आठवड्यातून पोर भरम काढून टाका, ती माया प्रेम होती. पागल आहे तू पागल, शबड्या पागल आहे तू पागल. तिला काय खर्चच नाही तर ती प्रेम करीन नाही तर राहील का. काय खर्च आहे तिला. मोबाईल पण घेऊन गेलाय, चार्जर तू रिचार्जर तू मारतोय, पैसे तिला खर्चायला देतोय, गाडीवर पेट्रोल तुझ्या तुटा घेतोय, ती फक्त तोंड मानून मागे ते काय तकलीफ फूड पेट्रोल टाकतो. इतका क्वालिटीचा तरी तू कोणत्याही प्रिय करायला सांगा, माझ्या पुढे 2-3 प्रिय करत असेल मला नाही सांगायला, मी असं निर्णय सांगा. तुमचं हॉटेलचं बिल कधी क्रिएशन दिलं का देणारच नाही. ते हुशार जनावर आहे, 16 ICUच्या कांद्या खाता येत. शंकराची मिली बायको, हे रडलं बिडलं नाही. हे म्हणजे शंकराची बायको करू, हे म्हणजे बायको करून देता येईल भाऊ, पण उठवाय कोण नाही. शंकराला उठवाय गेला तो अजून गावात आला नाही. हे गेले म्हणजे पाहू, यांनी हरवलं शंकराला. शंकर म्हणजे बोला, म्हणजे आपलं काय म्हणणं नाही यांचं सगळं. तुम्ही उघडा डोळे ना आमचा हो ना कार्यक्रम घ्या ते करून, कारण तुम्ही डोळे उघडले का समजता मी आला. मी हे म्हणणे तुम्ही बायको करायला शंती इच्छा आहे. शंकर म्हणजे मी बायको करायला नाही म्हणलो का, पण मला बायको द्यायला उठलाय कोण. कोणते दिवस फिरले बुवा. नवरदेव का पाया जोगायचा, अंगाला भस्म, गळ्यात साप, राहणं नदीवर, फिरायला नदीवर. तुला आपला नवरदेव का भाड्याच्या गाडीत येणार. आणि बायको पाहिजे म्हणजे पाहू. पार्वतीने वरदान मागितलं होतं, अवतार कोणताही घेतला तरी नवरा भगवान शंकर. बायको पाहताना 4 गोष्टीचा भाव लागायचा. बरोबर लिहून घ्या. बायकोच्या नाकाचा शेंगा सणसणीत असावा, नाही तर बायको इतकी स्मार्ट. एकानं नथ केली बायकोला,
नागपुडीच वर पाहिजे त्यांना लोखंड तापवलं नागपुडीत घातलं काय झालं आता मी सावळा आहे पण ना मोठं मोठं माणसं म्हणतो ना तिला माझ्या दारावरून जायला काय बायकोच्या नाकाचा शेंडा सरसैंड असावा भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश असावा बायको रंगाने सावळी असावी असा नियम आहे अजून एक गोष्ट आहे बायकोच्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शब्दाचं बोट ज्याच्यात आपण जोडो घालतो महिला म्हणलं ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते घरी गेलो तुम्ही का लगेच पाय पडा लागले काय झाले शंकर नवरदेव ब्रह्मदेव विष्णू गेले पळून नवरदेव उघडीनं डोळे नवरदेव होता ध्यानात ब्रह्मदेव विष्णू गेले पळून मग शंकरांनी उघडले डोळे वराडच मग शंकरांनी गेली आवळी सगळी पुस्तक बोलत आहे फाशी घेल प्रेम मंगवेल पडेल गाडीनं उडवेल प्रेशीच्या भावानं हाणेल फुल ट्रक भरली वराडाची निमा मंडप उडून गेला 200 कोंबड्या मटकीत पडल्या शंकर म्हणले तुम्ही मागे जा मला बायको नाही मिळणार मग बुद्धांनी शंकराला प्रश्न विचारला आणि नाचायचं कवा मग शंकराने भूतांना वरदान दिलं तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाही तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आहे ही भूतांची अवलाद आहे काही नाचताना असं करतात का कॅबिन मधून पडलेलं भूत शंकर नवरदेव झाले लग्न मंडपात आले महिला म्हणलं वरवाळाची पाळी आली वरवाळीची नवरीची हत्या ती घेऊन आली पाहण्याचं दुसऱ्याचं नाव फोडून पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय बुडवलं ना बोट गळ्यानं काढलं मुंडतो नवरीची मावळण जागेवर मिली पाहा सगळा नाही वरवाळीचं लुगडं घेऊन येईल आणि लागलं
याचं एकच उत्तर आहे, खंडोबा शंकर आहे. हे खंडोबा भैरबा बिरोबा जे आमच्याकडे प्रमाण असे अनंत अवतार घ्यायची बघता कारण धनवाळी कृपा त्याला फक्त भांडायला आवडतो, त्याला बुक्का आवडतो. असं देवाला भेट नाही करायचं कधी. हा देव बाकी तो देव बाकी आहे. बोलूया त्याला तिसऱ्या द्या. तुम्ही देवाचे भटा, देव तुम्हाला शिवे परस्पर घडे प्रीती दे आज्ञापक व्हा आणि वाच्या सिद्धी पावा. म्हणून त्याला बोलूया तिसऱ्या द्या. तुम्ही शरीर न पिढावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतर न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माचे यायचा. मग काय लोक खंडोबान बिरोबा भारी बरं नको काही. शंकर झाला लग्न, संसार झाला सुरू आणि एक दिवस पार्वती भगवान शंकर गप्पा मारी बसले. स्वपाशीवर शंकर बसले दोन्ही लावून आणि पार्वती जाऊन घालून भाजी. तेवढ्या पार्वती शंकरांना ऐकलं का? बोला विष्णू येऊ राहिले आपल्या घरी. विष्णू शंकर म्हणजे येऊ दे. कपडे तर घाला येऊ दे म्हणजे तसेच बसले तुम्ही. शंकर म्हणले घाल येऊ दे तर खरं. विष्णू आले गरुडावर. शंकराने घेतले 2 साप आणि पुन्हा एक कमराला आणि राहिले उभे. विष्णू आले गरुडावर. गरुडाने साप पाहिला. गरुड म्हणला नाश्ता आहे ना. सापाने गरुड पाहिला तेव्हा आपण त्या यमाच्या घरी चाललो. मोकळे गेले पळून पाहता का नाही शंकर मोकळे झाले. यांच्या पार्वती भगवान शंकर गप्पा मारी बसले. गप्पा मारता 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 पार्वती शंकराला म्हणते झाला गप्पा. तेवढ्यात हापट्टा रावण त्यांना गाडी गिरायचं. रावण नादी गाडी होता. रावण आला शंकराला जगात सगळ्यात सुंदर स्त्री कोणती? शंकर मला नाही पाहिजे. हा मला देऊन टाक मला घेऊ. शंकर आणि पार्वती रावण दिली. पार्वती रडायला लागली. पार्वती रडायला लागली तर म्हणजे मिटलं का. ती गेली ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला सांगितलं आमचं भांडण मिटवा. ब्रह्मदेव म्हणजे हाताने झटे कोण तरी साधं काम आहे. डोळे उघड आणि मरून तुमच्या नावावर तुम्ही पहा. तुम्ही एक कर फक्त रावण आला की त्याच्या खांद्यावर बस आणि वर बसल्यावर म्हातारी होईल. कारण तू आहे आधी माया. रावण आला स्प्लेंडर गाडीवर. स्वच्छता असा घाण वास. वन साई भान बगला चिडिया अंडरपॅन्टला वा 12वीला 9 याला नापास झाला. आणि पार्वती चालली होती 10वीच्या ट्युशनला. तुरीच्या कोपऱ्यावर वाट पडली. पार्वती रावण आला आणि पार्वती उचलली खांद्यावर बसली. पार्वतीवर बसली झाली म्हातारी. म्हणून आले विष्णू. अरे रावणाला म्हणजे काही सोन्याची नगरी आहे तुझी. जरा बजेट मध्ये राह. लंकेचा माणूस पण म्हातारा घेऊन येतो. तुम्ही काय म्हणतो रावण नंगाट कधी त्याला उतरून पाय. इतका शंकर भोळा किती भोळा. शिव
देवाचं काम चांगलं केलंय. तर तुमच्या भागामध्ये एक खाणे माहिती का, हा जो बाई ही परमार्थाची मुळात खाण का का या जागेतली माती सुद्धा डोक्याला लावली तर डोकं बरं होईल. हा नामदेवरायाच्या जागेचा प्रश्न. आणि ज्या मातीत नामदेवरायासारखं रत्न वाढ या मातीच्या परिसरातली माणसं धार्मिक होणं साहजिकच. तुम्ही 15 वर्षापूर्वीचं नरसिंहचं मंदिर बघा, आजचं बघा. एक भव्य दिव्य मंदिर केलं महाराज. 2-3 माणसांनी महाराज त्यांच्यावर नामदेवरायाचीच कृपा झाली काय. आणि हे तसं होत तसं वैजापूरचं मंदिराचं वर्धापन दिन आपल्याला मंदिराचं काम करायचं आहे. पण 2-3 मुद्दे कीर्तनात ते मानतो तुमच्या पुढे महत्वाचे. महिला मंडळ 3 गोष्टी माझ्या ऐकायच्या. इंदुरीचं कीर्तन एकाल सत्य आज सत्य एवढं मरण ना महाराज तरी तुम्हाला आपली दाखवतो. तुम्हाला आज मला काय नाव ठेवायचं ठेवा. हरकत म्हणा, मूर्ख म्हणा, घोडाला. पण मी बोलतो हे खरंच. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण ते सत्य. महिला मंडळ 3 गोष्टी आज ऐका. एक, पाणी जपून वापरा. पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी आज प्रत्येक गावोगाव हे सांगणे गरजेचे आहे. बिताडांवर नारो हाटवान रुबी कळवा येऊ नका. बिताड राहू द्या लोकांनी. भीती बचाव भीती होत्या. संडास बांधा भीती होत्या. काय आलं झक मारायला. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात गेलं पाहिजे पाणी वाचवा. आणि पाणी वाचवा. 1, 2 महिला म्हणून वीज वाचवा घरातली. कारण पाण्याचं संकट तुम्ही पाहिले 3 वर्ष काय होते. एक दिवस या देशावर पाण्याचं संकट येणार. म्हणजे यंदा जरी आपल्याला पाऊस झाला टाकीवृष्टीतला झालाय. रेग्युलर पाऊस सुद्धा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आपल्याला पाऊस दारात नाही. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा. आणि 3रं कारण सांगतो, घरामध्ये वाणी जपून वापरा. महिला म्हणलं तुम्ही बोला कोणाला मी, पण म्हाताऱ्या सासू सासऱ्याला बोलायचा तुम्हाला अधिकार नाही. सुनमाया नावाचा प्राणी जरा नीट ऐका. तुझ्या बापाच्या घोंदा मला ताटल्यांच्या तांबे घेऊन आली, ज्या जिल्ह्याने घेऊन आली. त्या बापानं दिलेलं काय टिकलं सांग मला. कपाट घरात घालताना मोडलं. निवांत वाकेलच होता आणि सोपा शेत तू केलंच होता. तू दिलं काय त्या बापाने. 4 गुरुवार करतील सासरा उपाशी माहिती. इकडं बचत गट काढून भाषण जोडली. महिना सक्षम झाल्या पाहिजे होती ना. येण्याचा बाजार नाही. गुरुवार केले का माहिती करा. पार्वतीने गुरुवार केला. शंकर धाग्यावर जावला काय पार्वतीचा दणका उठला. दुर्गे दुर्गे भारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ. ह्या 3 गोष्टी काळाची गरज आहे. आणि सासू सासऱ्याला बोलायचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही बाहेर आणलेल्या खेळाशी बोला. तुम्हाला काय बोलायचं ते नवऱ्याला बोला. काय तुम्हाला करायचं ते त्याच्याबरोबर. तुम्ही इकडं डोकं लावायचं नाही. 3 गोष्टी तुम्हाला सांग. तुम्हाला वाटतं बरं आम्हाला काहीच बोलले नाही. आपलं कीर्तन महाराज म्हणून नाही कधी ऐकायचे. महाराज मरू देऊच होते. महाराज कीर्तन संपलं का महाराज. पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, मित्र म्हणून ऐका. खरंच अंगातली ताकद जपून वापरा. दंगली करायचे, मारामाऱ्या करायचे दिवस आज राहिले नाही. कायदा अतिशय कडक झालाय. महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 15 वर्षामध्ये नंबर 1चं काम करते. 70% जनता पोलीस खात्यानं काम आपण आणली. काय म्हणले आता एक दंगली करायचे, मारामाऱ्या करायचे, बॉक्साबॉक्सीचे दिवस सोडून द्या. 10 लाख रुपये घेऊन तुम्ही एखाद्याला भोगसू शकता. बॉक्सायला 10 मिनिटं लागतात. पण तू पैसे खर्चायला बाहेर राहायला पाहिजे ना. तू आज गेलो पैसे तर काय दावा लागतो. हे बंद करा आता. तरुण पोरं गिरे ध्यानात ठेवा. जरा आमच्या टोळीत या. लोकांचे भोंगे बांधायचं बाद झाला. आणि टपऱ्या बिपऱ्या दंगली दिवस गेले. आता 100% त्यांना CC कॅमेरे दिली. जर कधी टपरी बिपरी पेटवताना क्लिप मध्ये दिसला तू आता अशी खुटी गुतन द्या. खुट्या उठत्या पण खुटी निघायची. विनोद नाही. मी सगळ्या क्षेत्राचा बारीक
असणारा माणूस आहे. 3 महिने जामीन नाही आता 3 महिने जामीन नाही 3 महिने आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. हिटलिस्टला जाऊ नका. भांडणं हा विषय जवळजवळ सोडूनच द्या. आणि दुसरं एक वाक्य सांगतो पाया पडून, भांडणाचा आणि मारामारीचा प्रसंग आला का माघार घ्या. हा तुमचा जय आहे. माघार घ्या. जय जय तो जय ते माघार घ्या. नाही का 4 लोक तुम्हाला नाव ठेवतील तर तुम्ही समाधानाने जपा. आज भांडण्याचे दिवस राहिले काळच वाईट आला. तर कुणासाठी भांडणं करायची आणि कुणाशी करायची. या जगात राहायचंच थोड्या दिवशी काय करायचं. जर रामेश्वर भट्टाच्या बंबाजी पुढे जर माघार घेतली नसती तर आज जगत सुरू झाले. रामेश्वर भट्टापुढे बंबाजी पुढे माघार घेतल्याचा परिणाम जगत सुरू झाले. तर केव्हा तुकाराम महाराजांनी रामेश्वर भट्टाच्या तोंडात फोन दिल्या असत्या अजूनपर्यंत पोलीस केस झाली असते. काय तारखेला जावं लागलं बंद करायचं. हा विनोद नाही काही महाराज कानूनाला तेल नाही काही लोकांच्या पण तारखेला लोक भाड्याला पैसे नाही. तारखेला जायला 20 रुपये हिंगोलीला भाडं लागतंय नाहीये पण जिरवायची जिरव रे जिरव. आता एक वाक्य समजा फायनल इंद्रिकचं वाक्य आपले वाक्य तरी खोटे नाही. तुम्ही कशा काय क्षेत्रात जा गमेंट केली का जिरती 15 लाख घालून सरपंच झालं गेलं करायचं सही राष्ट्रगीत पाहत नाही झेंडा जवळ मारायला झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. आता एक माझ्या सविस्तार केला माहिती गावाच्या पुढे राहील कडक कपडे बिपडे घालून पुढं शाळेत झेंडा वंदना आणि तिसरीच्या कोणाला इंग्रजांच्या गोष्टी इंग्रजांनी देश धुतला कोणाकडे धुतला पण तुला इतकं नाही. त्यांनी फक्त धुतला तो सापडत झाला. आणि शाळेत भाषण करणारे पुढारी ध्यानात ठेवा. तुम्ही फक्त अगोदर गोळा वाटा नंतर भाषण करा. पोरं कुठले गोळ्या बोलत नाही पोरांना काय घेणं इंग्रज नाही घरावर येऊ नये त्या घरावर पोरं कशामुळे कुठले अंगातली ताकद जपून वापरा. 2 माघार घ्या जय जय. 3 तरुण पोरं व्यवसायातलं वळा. शिक्षणात जिंदगी बरबाद करू नका. शिकता कवर रिटायर झाले काही परमनंट नाही झाले कारण की पोरं लग्नाला आले बापाला पगार नाही मरत का म्हशी बाजाराला किती ₹100 म्हैसे दोन भेटलं तर लिंबा खाली चुपशी नेल्या बायका मिळालं मला तिला शब्द सावध व्हा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. पुढे पैसा घालू नका. शेतकरी वर्गाने आता शंकराचं मंदिर काढलं परिसरातल्या सगळ्या लोकांना सांगतो लग्नातले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरीबाच्या 2 मुलांची फी भरा. सगळ्या लोकांचा मोबाईल आहेत आता. पत्रिका छापायचं बंद करा. 1 मिनिटात तुझ्या महाराष्ट्राला कळत काय घरी गावा तमाशा आहे. विनोद नाही. या गोष्टी कंट्रोल करा आणि करायलाच पाहिजे. चांगले बसून लोक जेवत होते उभ्याने जेवण सुरू केले ना तेव्हा हड नाला टाकली हातात घेत चांगले गोल गुलाबजाम होते. यांच्या बापाचं काय केलं गुलाबजामच लांब करा घ्यायला काय आता असं गुलाबजाम नाही राहिला. असं नाही आता दुसरा म्हातारीच्या नागपुरी चांगली 2-3 गुलाबजामुन सेपरेट होते. मागितलं केले एकत्र राजा राणी. राजा एवढा राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली का काय त्याच्यातही पैसे घालायचे आपल्या बावळ्याच्या सारखे. साधं भात आमची धडकून जेवण असावं पोटभर असावं फक्त जागेवर पाणी असावं त्याला किंमत आहे.
काही घ्यायला नसेल कसे पैसे घ्यायला नसा फटाके वाजवा 60,000 नवर देव बाहेर नवर देव कुठे हाणला बाकीचे म्हणजे शांता बायाची काय उपयोग करा त्याच्याकडे पैसे घालायचे आपल्या बावड्याचं सारखं पाणी उठायचं काय करत सध्या कुणी टाळ्यावर राहिलं आपण पोरं म्हणतो बा पोरं बिघडली असं नाही तुम्ही पोरांना योग्य मार्गदर्शन करा पोर एक सांगा तरुण एक शक्ती आहे एकत्र आणि क्रांती आहे तुम्ही वापरून घ्या चांगलं पोरं आहे मापात येतात ज्याने उठायचे पोरं भेटतो काय बिघड पैसा झाला त्यांच्याचा मोटरसायकल झाले कुत्र्याला लावतात त्याचा बाबतीत सांगत होता काही आपल्या बाबाने कशाचे पैसे घाले पैशाचा पूर्ण आपण म्हणतो पुरी बिघडल्या सध्या एक पेपरला मीडियाला शब्द एक बातमी असते अल्पवयीन मुलीला फसवले तुम्ही सगळा आरोप कोणावर देता बोला शिक्षा पण नाही बोला बरोबर पुरीचा काही दोषच नाही ती बावळा तिला अक्कल नाही का 15 वर्षाची टूटगी झाली ती समजत नाही सहा पोरं आपल्याला फसवतोय त्याने दिलेले पैसे गोड लागले त्याने दिलेला मोबाईल गोड लागला त्याने रिचार्ज करून मागायचं त्याने पैसे द्यायचे हे गोड लागलं आणि शेवटी बुकायचं काय काम आणि तिच्या आईला माहित नाही का आपल्या पोरीच्या पर्समध्ये 5,000चा मोबाईल कुठून आला आहे तिच्या पर्समध्ये 2,000ची नोट कुठून आली तिची आई कुठं कुंभमेळ्याला गेली का उलट मुलगी पडून गेलो आई म्हणते मला अंदाज आलता बाबा अंदाज आलता तू काय जपाला बसली होती का काय तुला घालतं का पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहित असतात काय म्हणते बरं पुरी इतक्या बिंडोज झाल्या त्या 2-4 वर्षात चांगल्या पोरांनो प्रेमच करीन पुरी नुसत्या झोंबलं त्याला पुरी नुसत्या भंगार पोराच्या नादी लागत त्याच्या बगला कुशी द्या माझी जान पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही आपले विचार शिकून तर लोक नाही जा पडून तुम्ही आपलं काय मत नाही कारण मला गॅरंटी ना तुम्ही माझं ऐकू शकत मी जी झक मारायची ती कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज पुरीला तुम्ही पळून जा 100% मुली इंदुरीकरला शिवाय देत्या व इंदुरीकर पोरींना कपड्यावरून नाही बोलतो राही मारून एक कॅमेरे फिल्मवाले असे आता एक कॅमेरेवाले 2 तास कीर्तन येणार पण अख्खं युट्यूबला नाही टाकणार एखादं वाक्य चुकीचं गेलं ना तेवढंच टाकणार आपलंच ऐकणार ना आपल्याच ठोकणार अशी याच्याकरता मी यांना सावलीला सजवत होते विचित्र माणसं क्लिपा टाकताना धर्मविरोधी टाकू नये कुणाचा अपमान होईल असं टाकू नये तुम्ही पाहिजे इंदुरीकरच्या युट्यूबवर ही मंडळी कोट्याची झाली कुटी लाईक येते त्याला कुटी लाईक कशाला म्हणतात सगळ्यातलं फास्ट टिकटॉक आहे आपलं बरं ते आपलं इथंच नाही येते भारतातच नाहीये बाहेरच्या देशात भारतात नाहीये भारतात आहे ना पण बाहेरच्या देशात त्यांच्या भाषेत त्यांनी आपलं युट्यूब केलं याला तर काय मार्केट आलं त्याच्यावर गाणं निघलं आता डीजेला गाणं आलं आता इंद्रिकरचे 2 गाणे लग्न सराई एक गेल्या वर्षाच आणि ह्या वर्षाचं आले ही माई यांनीच जिरावली विनोदाचा भाग सोडा पहिल्या पुस्तकाची पैसा कमी मुलींनी पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही पण मुलीला तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर स्पष्ट करा फक्त बापाला स्पष्ट सांगून टाका माझं ह्या मुलावर प्रेम आहे तो 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करून देईल पण तुम्ही त्याची इज्जत राखा खरं प्रेम तुम्ही आता तुम्ही निर्लज्जच झाल्या त्याच्यात वाद नाही आणि एक प्रश्नाचं उत्तर द्या पूर्ण माझ्या तुम्ही करा प्रेम पण आयुष्यभर या काळ्या आईची सेवा करणाऱ्या बापांना असं काय पाप करतं रे पूर्ण
तर म्हातारपणाला तुम्ही त्याची मान खाली घातली एवढं उत्तर द्यायचा जा पडून यांच्या मुलासारख्या आज महाराज आज तुमच्या भागातला शेतकरी 6 वर्ष कसा जगला हे फक्त त्यालाच नाही काहीतरी चूक केली पूर्ण आयुष्यामध्ये चूक केली का त्याला बायकोच्या घरातल्या जागेने म्हणून तुला 10वी पर्यंत शिकवलं ही त्याची चूक झाली का बनियान म्हणाला तर त्याला पलटी करून घातलं ही त्याची चूक झाली का आयुष्यामध्ये त्याला हाताला कधी घड्याळ घातलं नाही पण स्वतःच्या पोरीला वहीर कंपास दिली ही त्याची चूक झाली का किलोने कापूस शिजवायला जाणारे आईचं लुगडं कपाशीच्या बोर्डात गुंतून फाटलं ही तिची चूक झाली का अरे तुमचा जन्म नव्हता झाला पोरीनो तर तुमचा बाप व्हायला निघला तर तुमच्या बापानं डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाळ करून दोघांनी घर बांधले आणि तुमचा जन्म झाला तर 15 मिनिटं पोरीनो तुमचा बाप हसत होता का हसत होता माहिती तुम्हाला त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली तर तुला शिकवा नसेल तुमचा जन्म झाला तर त्याला त्याच्या आईची आठवण आहे मुलीनं तुम्ही बोलायला लागले तर तो बोबडा बोलायचा तुम्ही चालायला लागले तर तो वाचून चालायचा तुम्ही रडायला लागले तर तो गुडघे खाली टेकवायचा आणि हात खाली टेकून घरात घोडा व्हायचा आणि तुम्हाला मोठं करायचं हे भलं का स्वतःच्या बायकोच्या घरातली दागिने म्हणून त्याने मोठं केलं फक्त पूर्ण तुम्ही आज जा पळून चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षी जा फक्त आता घरी गेल्यावर 10 मिनिटात बापाला सांगून टाका का माझं हे म्हणून प्रेमी आणि नवीपासून भेट मारतो मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही पण बापाची इज्जत वाचवा हसण्यावाली गोष्टी करू नका अशा विद्याच्या माणसाने एवढं मोठं गायक माझं पुण्य सगळ्या धन्यवाद शेतकरी वर्गाचे दिवस सुखाचे हो एकदा प्रेमानं